नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिऑक्रिटी या पुस्तकातील पहिल्या प्रकरणावर. हो, द इनर कॉन्फ्लिक्ट म्हणजेच अंतर्गत संघर्ष. अगदी. याची सुरुवात होते कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनाच्या प्रसंगाने, म्हणजे जिथे आपलेच कुटुंबीय आपले गुरु समोर शत्रू म्हणून उभे आहेत. आणि मग त्याच्या मनात तो गोंधळ सुरू होतो. युद्ध का करायचं, हे योग्य आहे का, याचे परिणाम काय होतील. बरोबर. तर हा जो गोंधळ आहे हा नेमका काय आहे आणि पुस्तकातून यावर काय दृष्टिकोन मिळतो हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. आणि पुस्तकात हा क्षण फक्त अर्जुनापुरता मर्यादित नाही ठेवलाय. ही एक काय म्हणतात त्याला मानवी अवस्था म्हणून बघितली आहे. अच्छा. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात विचारांची, भावनांची, जबाबदाऱ्यांची अशी लहान मोठी युद्धक्षेत्र येतातच, नाही का? खरंय. आणि खरी स्पष्टता तेव्हाच येते जेव्हा आपण आतला हा संघर्ष आहे हे मान्य करतो. तर पुस्तकात अर्जुनाची जी अवस्था सांगितली आहे, जिथे बाहेरच्या अपेक्षा आणि आतले विचार यांचा मेळ बसत नाहीये, मला वाटतं ही अडचण केवळ तर्काची नाहीये, बरोबर? म्हणजे यात भावना, नैतिकता हे सगळं गुंतलेलं आहे. अगदी. म्हणजे निर्णय घेताना जो गोंधळ होतो तो फक्त बुद्धीचा नसतो, त्यात भावनिक आणि नैतिक स्पष्टतेचा अभाव पण कारणीभूत असतोच. हो. आणि याला जोडून एक महत्वाचा मुद्दा पुस्तकात मांडलाय. अनेकदा भीतीपोटी किंवा अहंकारापोटी आपण निर्णय घेणं टाळतो. हो, कृती करत नाही. पण कृती न करणं म्हणजे आपण बाजूला आहोत असं नाही. त्याचेही परिणाम असतातच. म्हणजे निर्णय टाळणं ही सुद्धा एक कृतीच आहे आणि त्याची किंमत मोजावी लागते. बरं. हे व्यवसायाच्या जगात तर नेहमी दिसतं. म्हणजे वेळेवर निर्णय न घेतल्याने संधी जाते. बरोबर. किंवा कंपनीची दिशा बदलते. याच संदर्भात मला तो क्षण आठवला जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे. हो, मला पाहू दे नक्की कोणाशी लढायचंय. म्हणजे तयारी सगळी आहे, शस्त्र आहेत, पण प्रत्यक्ष जेव्हा परिस्थिती समोर येते तेव्हा ती मानसिक ताकद कुठेतरी कमी पडतीये. हो. आणि गंमत म्हणजे त्यांना पाहण्याची इच्छा ही फक्त शत्रू म्हणून नाही. अच्छा. तर ती नाती, ते संबंध, ज्यांच्याशी आता लढावं लागणार आहे त्यांना सामोरं जाण्याची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे युद्ध बाहेर असलं तरी खरी लढाई आज सुरू आहे. अगदी. आणि जोपर्यंत परिणामांची खरी तीव्रता, त्याचा खरा चेहरा दिसत नाही, तोपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं वाटणं खूप सोपं असतं. आणि मग तो क्षण येतो जेव्हा अर्जुन अक्षरशः शस्त्र टाकून देतो, रथात खाली बसतो, पूर्णपणे खचलेला. युद्धाला न घाबरणारा योद्धा कर्तव्याच्या आणि भावनांच्या ओझ्याखाली दबून जातो. हो, हा त्याच्यासाठी फार कठीण क्षण असणार. बरोबर. आणि तेव्हा श्रीकृष्ण शांत आहेत, काही बोलत नाहीयेत. हो, हे महत्वाचं आहे. पुस्तकातून असं सूचित होतं की खरी समज येण्यासाठी कधीकधी तो गोंधळ, ती हतबलता पूर्णपणे अनुभवणं गरजेचं असतं. म्हणजे त्या शांततेतच, त्या कोसळण्यातूनच पुढचा मार्ग सुरू होतो. हो ना. कधीकधी पूर्णपणे खचून जाणं हे कमजोरी नाही, तर ती नव्या अधिक स्पष्ट सुरुवातीची पहिली पायरी असू शकते. हा विचार उद्योजकीय नेतृत्वासाठी, एंट्रप्रेन्युअरशिप लीडरशिपसाठी किती लागू पडतो, नाही का? अगदी. म्हणजे कठीण परिस्थितीत तो भावनिक गोंधळ स्वीकारणं, स्वतःच्या मर्यादा मान्य करणं, हेच तर नेतृत्वाचं खरं आव्हान आहे. हो ना. उद्योजकांना तर सतत यातून जावं लागतं. आत्मशंका येते, धोका पत्करावा की नाही, रणनीती बदलावी की नाही. सततची द्विधावस्था. आणि हे खचून जाणं म्हणजे अपयश नाही. ती अशी जागा आहे जिथे दिखाऊपणा संपतो आणि खरी स्पष्टता यायला सुरुवात होते. म्हणजे नेतृत्व तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण गृहीत धरणं थांबवतो आणि परिस्थिती काय आहे हे ऐकायला लागतो. बरोबर. स्पष्टता मिळवताना मग कधीकधी अवघड निर्णय घ्यावे लागतात. लोकांना न आवडणारे, पण संस्थेसाठी महत्वाचे, जसं खर्च कमी करणं किंवा जबाबदाऱ्या बदलणं वगैरे. म्हणजे खरं नेतृत्व हे मिळवलेल्या स्पष्टतेतून येतं, केवळ आत्मविश्वासातून नाही. अगदी. आणि ती स्पष्टता अनेकदा अशा अवघड परिस्थितीतूनच जन्माला येते. म्हणून श्रीकृष्ण शांत राहिले, कारण खरी समज गोंधळ मान्य केल्यावरच येऊ शकते. म्हणजे जेव्हा अशी द्विधा मनस्थिती येईल तेव्हा स्वतःला विचारायला हवं की आत्ता खरंच काय करायला हवं. मी भावनिक पातळीवर काय टाळतोय किंवा टाळतेय, माझ्याकडून काय अपेक्षित आहे. बरोबर. त्या अस्वस्थतेतूनच स्पष्टतेकडे जायचा मार्ग शोधावा लागतो. अगदी. थोडक्यात सांगायचं तर हा जो अंतर्गत संघर्ष आहे तो अटळ आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तो असतोच. हो. महत्वाचं हे आहे की तो मान्य करणं,
त्याला सामोरं जाणं, त्यातून मार्ग काढताना कधी खचून गेलो तरी पुन्हा उभं राहणं, याच प्रवासात खरी स्पष्टता आणि खरं नेतृत्व घडतं, असं पुस्तकात मांडलंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. समजा या अंतर्गत संघर्षातून मार्ग काढून आपण स्पष्टता मिळवली, पण मग पुढे नवीन आव्हानं येतात, नवीन दबाव येतात. हो, ते तर येणारच. तर मग त्यावेळी सुरुवातीला जी स्पष्टता मिळवली होती ती टिकवून कशी ठेवायची, पुढचे निर्णय त्याच स्पष्टतेशी सुसंगत कसे ठेवायचे, यावरही विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. हा पुढच्या चर्चेसाठी एक चांगला मुद्दा आहे.